लग्नाचा आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल 1,82,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे इथं उघडकीस आली आहे। या प्रकरणी दोघा जणांना पन्हाळा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। लग्नाला मुली मिळत नसल्यानं आता आर्थिक फसवणुकीच्या घटना होत आहेत। पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे इथले प्रवीण सर्जेराव अतिग्रे हे भैरवनाथ देवालयाचे पुजारी आहेत। त्यांचं लग्न ठरत नसल्याचा गैरफायदा घेत त्यांच्या ओळखीतील तेलवे गावातील पृथ्वीराज शहाजी भोसले आणि कोतोली गावातील विकास अर्जुन चौगुले या दोघांनी एका बोगस मुलीचा फोटो दाखवला आणि तिच्याशी लग्न जमवून देण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांना पैसे द्यावे लागतील, अन्यथा तिचं लग्न दुसरीकडे ठरेल असं सांगून प्रवीण अतिग्रे यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले। इतकंच नव्हे तर लग्नाचा बस्ता काढण्याच्या नावाखाली आणि धार्मिक विधी करण्याच्या कारणावरूनही पैसे घेतले। अखेर 3 मे 2025 रोजी लग्न होणार असल्याचं सांगितल्यानं अतिग्रे कुटुंबियांनी लग्नाची तयारी केली। पण ऐनवेळी मुलगी लग्नाला नकार देत असल्याचं सांगून ते लग्न पुढे ढकलण्यात आलं। लग्न जमवून देण्याच्या नावाखाली पृथ्वीराज भोसले आणि विकास चौगले यांनी एकूण 1,82,000 रुपयांची फसवणूक केली अशी तक्रार प्रवीण अतिग्रे यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात दिली आहे। त्यानंतर पन्हाळा पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली। न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।